आणि आता आपण सविस्तर बातम्या पाहणार आहोत। धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय। मुंबईमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालाय। मुंबईतील NSCI वरळी डोम मधली ही घटना आहे। पुण्यातील कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। त्यामुळे मुंबई पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न आता विचारला जातोय, कारण मुंबईमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालेला आहे। मुंबईतल्या NSCI वरळी डोम मधली ही घटना आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। अंमली पदार्थ वापराचा पोलिसांना संशय आहे आणि त्या दृष्टीने आता पुणे पोलीस तपास करत आहे अशी सध्या माहिती मिळते। तर ही दोन दृश्य आहेत। मुंबईमधल्या NSCI वरळी डोम मध्ये म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे त्या संदर्भातली सध्या चौकशी केली जाते। तर दुसरीकडे पुण्यामध्ये हॉटेलमध्ये कथित रेव्ह पार्टी सुरू होती अशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तिथे कारवाई केली आहे। अंमली पदार्थ यामध्ये वापरले गेलेत का या संदर्भातला सध्या पोलीस तपास करतायत। तर या संदर्भात मुंबईची पहिली बातमी आहे आणि त्या बातमीच्या अनुषंगाने आपण अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर पुण्याच्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणासंदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी निलेश खरमरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पहिल्यांदा आपण मुंबईमध्ये जाणार आहोत। मुंबईमधली एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहतोय। मुंबईमध्ये NSCI वरळी डोम मध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे आता अधिकचा तपास या संदर्भातला केला जातोय। ड्रग्सच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचा संशय आहे। त्यामुळे आता या संदर्भातला तपास केल्यानंतर या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल अशी सध्या माहिती मिळते। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। सीमा, म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू होणं काय नेमकं यामागे कारण आहे, त्या संदर्भातला सध्या तपास सुरू आहे। मात्र ड्रग्समुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे। काय नेमका तपास आतापर्यंत झालेला आहे, काय त्यातनं बाहेर आलंय? नक्की श्वेता, काल NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट हे आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या म्युझिक कॉन्सर्टमध्ये हजारो तरुणांनी हजेरी लावलेली होती, उपस्थिती लावलेली होती आणि त्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली। एका तरुणाचा मृत्यू झाला आणि सध्या एका तरुणीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सध्या मिळत आहे। सध्या आपण वरळी डोमच्या बाहेरूनच ही सगळी दृश्य दाखवतोय। वरळी डोमचे जे सगळे गेट्स आहेत ते खरं तर गेट बंद करण्यात आले आहेत आणि आतमध्ये पोलिसांची एक टीम जी आहे ती पोहोचलेली आहे। सगळ्या गोष्टींचा आतमध्ये जो तपास जो आहे तो पोलिसांकडनं सुरू झालेला आहे। खरं तर या तरुणाच्या मृत्यूचं कारण काय याचा तपास आता मुंबई पोलिसांनी सुरू केलेला आहे। खरं तर ड्रग्सच्या सेवनामुळे तरुणाचा मृत्यू झालाय का या अनुषंगाने सुद्धा सध्या पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। वैद्यकीय अहवाल आणि इतर जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने सध्या तपासाला सुरुवात झालेली आहे। खरं तर आत्ता यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। म्युझिक कॉन्सर्ट असेल, असे मोठे जे कार्यक्रम असतात, कॉन्सर्ट असतात, त्या अशा कॉन्सर्टमध्ये जे मृत्यू होतात ते खरं तर मद्यप्राशन किंवा मग ड्रग्सच्या सेवनामुळेच होतात आणि असे अनेक प्रकार घडले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा ड्रग्सचा काही संबंध आहे का याचा तपास जो आहे तो सध्या पोलिसांकडनं केला जातोय। सोबतच मोठ्या संख्येनं तरुण तरुणी उपस्थित होते। काही रूल्स अँड रेग्युलेशन सुद्धा या कॉन्सर्टचे होते ते सगळे पाळले गेले आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सोबतच मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते त्यामुळे पोलिसांची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे। ज्या गोष्टींसाठी या ठिकाणी परवानगी नव्हती, जसं की ड्रग्ज असेल, मद्यप्राशन असेल, या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी परमिशन नव्हती, तर जर ड्रग्सचं सेवन झालं असेल तर मग पोलिसांनी नीट तपास केला नव्हता का, सिक्युरिटी चेकिंग नीट केलेली नव्हती का, असे अनेक जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा उपस्थित केले जात आहेत। सध्या पोलिसांचा तपास सगळ्या बाजूने सुरू असून नक्की मृत्यूचं कारण काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी, त्यामुळे आता या पोलीस तपासातून नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सीमा, अशाच आपल्यासोबत जोडलेल्या राहा। पुण्यामध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील कथित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे आणि त्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर केला गेला याचा पोलिसांना संशय आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तसंच जे तरुण या पार्टीमध्ये सहभागी झाले होते त्यांची चौकशी आता पोलिसांकडून केली जाते। अधिक माहितीसाठी आपण निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात। निलेश,
जो पोलिसांना संशय आहे त्यातून आता जो तपास केला जातोय, कशा पद्धतीने हा तपास सुरू आहे? खरं तर आता या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. जवळपास 9,22,000ची दारू जी आहे ती या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्याचबरोबर काही गांजा सदृश्य वस्तूसुद्धा त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि जवळपास या छाप्यामध्ये 80 पोलीस जे आहेत त्यांचं पथक या ठिकाणी कार्यरत होतं आणि त्यांनी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी छापेमारी सुरू केली आणि या छापेमारीमध्ये अनेक तरुण जे आहेत ते नशेत असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमध्ये काही गांजा आणि दारूचा मोठा साठा जो आहे तो पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेला आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर त्या ठिकाणी हुक्कासुद्धा वापरण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता जर बघितलं तर फक्त दारू जवळपास 9,22,000ची दारूच फक्त या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस या प्रकरणामध्ये ड्रग्ज सेवन केलं आहे का याचा तरुणींकडून शोध घेतला जातोय. या प्रकरणात आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेला आहे. आयन शेख आणि यश चौधरी अशा दोघांची नावं आलेली आहेत. प्रोजेक्ट एक्स या नावाने त्या ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी जवळपास 70 ते 80 तरुणी त्या ठिकाणी मद्यधुंदी अवस्थेत असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे. अर्थात पुणे पोलिसांकडून आता ही ताब्यात घेतलेली जी 2 तरुण आहेत त्यांच्याकडून सखोल चौकशी केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ड्रग्ज किंवा इतर काही अंमली पदार्थाचं सेवन केलं आहे का याची कसून चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून जर बघितलं तर पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्ज सेवन केलेले अनेक तरुणी पुढे येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुणे हे आता ड्रग्जचं माहेरघर बनलंय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याच पार्श्वभूमीवर काल पुणे गुन्हे शाखेने जी कारवाई केलेली आहे ती फार महत्त्वाची कारवाई असणार आहे. त्यामुळे आता या कारवाईमध्ये ज्यांनी ड्रग्ज सेवन केलं आहे याची माहिती जी आहे ते पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पार्टीमध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुणी जे आहेत ते सहभागी झाले होते आणि प्राथमिक माहितीनुसार आत्ता पुणे पोलिसांनी जवळपास 9,22,00,000ची दारूच फक्त या ठिकाणी जप्त केलेली आहे. काही गांजासुद्धा या ठिकाणी सापडलेला आहे त्याची सुद्धा या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जात असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं पुणे मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण जे आहेत ते नशेली होत असल्याचं या कारवाईतून आपल्याला पाहायला मिळतं. श्रद्धा, धन्यवाद निलेश आणि सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.